राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे धुळेकर नागरिकांच्या अनेक प्रलंबित समस्या घेऊन धुळ्यात मोठ्या प्रमाणात ढोल बजाव आंदोलन करण्यात आले। या ठिकाणी ढोल बजाव आंदोलनात बाबा प्रशासनाचे प्रतिकात्मक यमराज प्रतिकृती देखील दाखविण्यात आली आणि आयुक्त प्रशासनाला निवेदन देण्यात आले। राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी मनपा प्रशासनाने विरोधकांशी हातमिळवणी केल्याचा आरोप करत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात आले। धुळेकर नागरिकांवर लादलेली अव्वाच्या सव्वा घरपट्टी तात्काळ कमी करण्यात यावी, शहराचे झोन पाडून त्यात देण्यात येणाऱ्या सुविधांचा विचार करून मालमत्ता कराची आकारणी करण्यात यावी। पावसाळा सुरू होऊन देखील अद्याप पूर्णपणे नाले सफाई झाली नाही। शहरातील अनेक कॉलनी परिसरातील मोकळ्या जागेत काटेरी झुडपे उगवलेली आहेत, तसेच ठिकठिकाणी घाण पाण्याचे तलाव साचलेले आहेत। अशा अनेक मागण्या घेऊन महापालिकेत ढोल बजाव आंदोलन घेऊन आयुक्तांना निवेदन देण्यात आले। राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी मनपा प्रशासनाने विरोधकांशी हातमिळवणी केल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे धुळे शहराचे प्रशासन जे कुंभकर्ण झोपेत आहे याला उठवण्यासाठी आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे। धुळे शहरामध्ये अवास्तव घरवाढीपट्टी प्रशासनाने केलेली आहे। त्यासोबत शहरामध्ये दूषित पाणी येते, घाण कचऱ्याने शहर साचलेलं आहे, नागरिक त्रस्त आहेत, कर वसुली मोठ्या प्रमाणात आहे। प्रशासन फक्त ठेकेदारांचे बिलं काढण्यात मजदूर आहेत। प्रशासकीय अधिकारी आयुक्त शहरामध्ये फेरफटका सुद्धा मारत नाही। नगरपालिकेत महापौर नाही, नगरसेवक नाही, शासन नाही, प्रशासन आहे। प्रशासनाने प्रशासनाचं काम केलं पाहिजे अशा दृष्टिकोनातून मी या ठिकाणी जागवायला आलेलो आहे। शासनाने भरपूर पैसे प्रशासनाला पाठवलेत, पण प्रशासनाने शासनाला बदनाम करण्यासाठी आवर्जून विरोधी पक्षाची हातमिळवणी करून या ठिकाणी काम केलेलं नाहीये। मगाशी आमच्या एका पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला की 2015ला राष्ट्रवादीच्या कैलास चौधरींच्या काळात हा ठराव केला गेला। मित्रांनो, 2015ला जरी ठराव केला असेल त्याची अंमलबजावणी 2024ला झालेली आहे। 2015चा ठराव 2024 पर्यंत पालिकेने का दाबून ठेवला? तर पालिकेला या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करायचं आहे का? हा पालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना माझा प्रश्न आहे। पालिका प्रशासकीय अधिकारी जर आता झोपेतनं उठणार नाही तर आम्ही सतत 15 दिवसानंतर पालिका प्रशासकीय अधिकाऱ्यांना झोपेतनं उठवू, नागरिकांना न्याय मिळवून देऊ। घरपट्टी कमी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। NTV न्यूज मराठी, धुळे।